आहे शनिवार, त्यामुळे ते बाजार बिजार घेऊन येतील. तर तुम्हाला दाखवते की आम्ही बाजार कसा भरतो, म्हणजे काय म्हणतात माळवं वगैरे असतं ना त्याचा. एवढी मोठी झाली की गणित सोडवायला लागली आता बघा. 2 3 4 1 2 3 4 5 6 दशांशात वगैरे कटे 8. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता सोनूला सोडून आले मी, आणि माझ्याकडून कॉक चालू राहिलेलं आणि पाणी मोकळं चाललेलं, तर मी आले कॉक बंद करायला. तर म्हणलं चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया. सोनूला सोडून आले आणि सगळ्यांनी जेवण वगैरे करून गेले, ते मी एकटे जेवण करायची राहिली. आणि आज सकाळची शाळा आहे, म्हणजे आज शनिवार आहे, पण मी कपडे पहिल्यांदा धुतली ती, कारण 2 दिवसाचे कपडे होते. काल मी कपडे धुतली नव्हती, लाईटच नव्हते आमच्याकडं, पाणी पण नव्हतं. आता अर्ध पाणी भरलं आहे तोपर्यंत लाईट गेली, असं झालं आहे. तर इकडे मी बनवते डोसा, आणि आज शनिवार असून सोनूज पप्पांना डबा पण दिला आहे मी, आणि जेवण पण करून गेलेत. नाहीतर कधी जर शनिवारचं कसं माहिती आहे का, म्हणजे कसं होतं माहिती आहे का, फक्त नाश्ता घेऊन जातात ते, आणि थंड झाल्यानंतर न तो पोहे असो शिरा असो काही असो अजिबात चांगलं लागत नाही, तुम्हाला तर माहिती आहे. आणि माझा नवरा गडबड असतो, खायला टाईम नाही म्हणून घेऊन जातात, आणि मग तेच त्यांच्यासोबत कुणी असेल ना, म्हणजे ते बिहारी लोक वगैरे असतात ना, मग त्यांना थोडं थोडं देते तर ते, आणि त्यांच्या वाटणीला किती येतं काय माहिती. तर आज पण मी त्यांच्यासाठी, एक मिनटं मला कमी करू दे गॅस, बटाट्याचं कालवण बनवलंय, टोमॅटोची चटणी बनवलेली, भाकरी डोसा एवढं सगळं बनवलेलं. तर खाऊन पण गेलेत आणि घेऊन पण गेलेत. आणि असं भारी वाटतं ना, आपण जे काय बनवलंय ना आपल्या नवऱ्याने खाल्लं ना तर भारी वाटतं. नाही तर घेऊन गेलं या आपल्या समोर नाही खाल्लं ना आपल्याला विश्वास नाही बसत. तर असं जाऊ दे, इकडे मी बनवते डोसा. बघा इकडे हे केले, आणि मला अचानक पाण्याचा आवाज आला. काय होतं, कुत्रं पाईप हलवतं, मग पाईप निघती, पाणी जातं, कधी कधी कळून पण येत नाही आपल्याला. तसं दाखवत जास्त बोलत नाही बसत. बघा इकडं मी दोन्ही साईडनं बसते डोसा बरं का, कारण मला एका साईडनं नाही आवडला म्हणून. आणि इकडे बटाट्याचं कालवण तव्यामध्येच केलेलं आहे. आता गॅसकडे इग्नोर करा, कारण मी चुलीवर स्वयंपाक करते, त्यामुळे गॅस असा तेलकट होतोय फक्त, आणि धुरळा बसला का असा होतोय. आणि रात्री पण पुसला नाही ना, आता पण पुसला नाही, बघू नका तुम्ही माझ्या गॅसकडे. तर असं चला, आणि असं सांडलं ना कालवणात, तव्यात कालवण केलं का उडतं, तुम्हाला माहितीच आहे तेलकट. आणि डोश्याचं पडलेलं आहे. मी रात्रीचं हे बनवलं आहे, रात्री पण बनवून दिलेलं सोनूला, आणि आता पण. चला इकडं भाकरे कालवण आणि हे सगळं खाते. टोमॅटोची चटणी काय उरली नाही, तिचं पप्पा घेऊन गेलं. नाही ना, थंडीच्या दिवसात पीठ आंबत नाही आहे, इडलीचं असो डोश्याचं असो कशाचं असो. तर त्यासाठी माझ्याकडे एक छान असा ट्रिक आहे, लगेच होतं माहिती आहे. तर लगेच मी काय केलं, रात्रीच भिजत घातलं. 7-7:30 वाजले असतील मला हे निवडून भिजवायला, आणि मी अर्धा तास भिजवलं. अर्ध्या तासानं लगेच वाटण काढलं. मी काय 8 तास भिजवलं, नंतर 8 तास मुरवलं, असं केलंच नाही मी. 8 तासात अर्धा तास भिजवून ठेवलं फक्त स्वयंपाक वगैरे होतोपर्यंत. आणि स्वयंपाक झाल्यानंतर गरम पाण्यात वाटण काढलं, म्हणजे गरम पाणी ओतून हे सगळं बारीक केलं, आणि रात्रीला ठेवून दिलं. सकाळी उठून ना मी व्हिडिओ नाही घेतला, इतकं छान फुगलेलं ना की तुम्हाला मी सांगू शकत नाही. आणि हे डोसे बघून तर तुम्हाला समजत असेल की अजिबात तुटत फुटत नाही, ह्याच्यावरूनच आपल्याला कळतं की पीठ चांगल्या प्रकारे आंबलंय म्हणून. तर असं काय आहे, आणि अजून भरपूर सारे ट्रिक आहेत. पाण्यात गेला माझा ड्रेस. तर असं होता, जेवण घेते मी, या सगळेजण तुम्ही पण जेवायला, आणि मग भेटते. मला भांडी घासायची होती, कपडे धुवून गेलेत पण भांडी घासायचे राहिलेत, तर भांडी घासायची ती आधी खाते, कारण मी सगळा धरणं खाल्लेलं नाही. माझं तोंड एवढं झालं, रात्री पण खाल्लं नव्हतं. पण करते चला. हे तर शाळेत ना आली, इथंच बसली मी, दरवाजा उघडला, इथं बॅग आत नेऊन ठेवली. चल सीताफळ आहे, असू दे. हां येलो बोन, चला. हां अंतूर नाव जा चपल्या घालून. आता तिकडं कुठे चालली या, काढ की इकडं. होय, अजून अजून आठवड्याभराचं रिव्हिजन. हातपाय धो, जावा निघा. नाही मी जा तू. आणि माझ्या इथं बघा ना केवढे मोठे मोठे पोळे आलेत. ह्या पोळे आल्यानंतर लय तोंड विचित्र दिसते. या पुरं घे पटकन, तुला जेवायचंय का? काय करते टिकली?
आता बघा माझी कॉपी करायला गेली मी, तोंड धुताना टिकली तिकडे काढून ठेवते ना आरशाला, तर गेली तिकडे ठेवायला. लय गरमी होती भयानक, आणि नाकात पण ना माळी उठली, आणि आता फुलच नाही आहे कशाचं ज्याचा मी वास घेईन. लय सावतर विचित्र झालाय माझा. जाऊ द्यात, जाग लवकर उरक. आता मला झोप आली. आम्ही थंबनेल वगैरे दिलाय, आता पब्लिक वगैरे करते व्हिडिओ, टायटल वगैरे देऊन, आणि झोपते थोडंसं. आजचा आरामात घालते, कारण आता थोडी भांडी घासायची राहिलेत, पण नंतर न घासते. जेवण वगैरे केल्यानंतर सोडून कपड्यांच्या घड्या घालून ठेवायच्या आहेत. आता आणून ठेवते, कारण आता ऊन इतकं कडक ऊन पडले आज ना, वासत कपडे सुकलेत कधीच. तर आतमध्ये आणते, कारण उन्हानं कलर जातोय कपड्यांचा. तर ना थांब. आता बघा 2 दिवस सुट्टी आहे, आणि सोनूचा अभ्यास बघा. गणितं दिली ती बेरजेची, जी किती म्हणजे तिला मी घरी शिकवलेली मॅडमनी. आता गणित डायरेक्ट दिलंय, तर तिनं सोडवलं तिथं. 3 सोडवून दाखवते, 4 तरी करेक्ट आले, आणि बाकीचे सोडवायला दिली ती. हा झाला गणितचा. इंग्लिशचं काय दिलंय सांग मला. हां, शब्द ही काय लिहायला दिलंय हे इंग्लिश मधलं? ए नाही दिलं ग. हो का. ABCD 2 ओळीच दिले, कॅपिटल आणि स्मॉल. कालचं राहिलंय वाटतं हिचं. आणि मराठीचं माझ्या लेकराचं अक्षर आहे. थांब सर. हा असू दे. थांब ह्याचं काय दिलंय? ओचं शब्द दिलं तर ओकळचं. अगं आता काय कर माहितीये का, एक आज कर, एक उद्या कर. सुट्टी आहे ना, उद्या रविवार आहे. अर्धा अभ्यास कर, लय लोड घेऊ नको. आता गणित कर. आता गणित सोडवते बघा ही पोरगी. आणि काय दिलं माहितीये, मी तिला रेषा मारून देत होती, पण मॅडमने आता रेषा मारून पण दिला नाही, ते फक्त आकडं लिहून दिलं. ते आता ही बाया मारणार आहे रेषा, बघ कशी मारते. लिहा ही, असं सोडवायचं असतं. हा ही राहिलंय की. 1 2 3 4 5 इथे एक लेश मारायला लागते. 1 2 3 इथे 1 2 3 4 5 6 उद्या 7. 1 2 3 4 5 6 रेषेचा तुकडे 8 सगळ्याची बहीण उधा. असं नाही सोनं बाळा, एवढ्यातच रेषा मारावा म्हणून नियम नाहीये की एवढ्याच बॉक्समध्ये. मॅडमने सांगितलं की एवढ्याच बॉक्समध्ये रेषा बसवायच्या, पण आता ह्या बॉक्समध्ये आला तरी चालेल की. आता इथं बघ, एवढी तुला रेष कुठं मारली ही कळत नाही ना. येऊ दे ह्या बॉक्समध्ये आल्या तरी. जिथं आता इथं 4-5 रेषा आहेत का नाही, तर ह्याच्यात बसवायच्या. आणि जास्त रेषा येते 7 8 9, तर ह्या बॉक्समध्ये येऊन द्यायच्या. काय लिहा पुढचं. हाय बरोबर, उत्तर बरोबर आहे, फक्त रेषाचं. आता इथं बघ, इथलं सांगते. 1 2 3 ह्या 3 रेषा बसल्या का नाही ह्याच्यात, तेवढ्याच बसवायच्या. म्हणजे 3च नाही बसवायच्या, जेवढ्या बसते तेवढ्या बसवायच्या, पण लई छोट्या गीच अशी नाही करायची, अशी म्हणते मी. 1 2 3 4 5 6 कुठे ते नेलं होतं ब्रश. 7 हाय बरोबर. हाय असतं तसं. असं नसतं की गणित काय डबल येत नाही, येतं. चला करा अभ्यास, मी झोपते. तर आता झालाय संध्याकाळचा टायमिंग, आणि ही पोरगी माझी मागं लागली, माझ्या संग पत्त्या खेळ. आता मला सांगा, हा पत्त्या खेळाचा टायमिंग आहे का? इकडे मी कपडे आणून ठेवले, त्याच्या मला घड्या मारायच्या. त्या खालचं आवरून झाले, झाडू मारायचे अजून. तर आधी म्हणलं कपड्यांच्या घड्या घालते आणि मग झाडू मारते. आणि ही कालपासून म्हणते नाही माझ्या संग पत्तेच खेळ. हो काय हो, उद्या रविवार आहे, उद्या अख्खा दिवस खेळायचं आहे. नाही बरं, खेळते ऐकत. थांब.
खेळ टाक पटकन. मला थोडी पानं दिली ती आणि ती आता काय म्हणतात राजा भिकारी आहे ना, ती खेळतोय आम्ही. मला लागले. हां हाय की. हां घ्या घ्या पटकन, मला काम आहे बरं. हां टाक. लागले मला तर 2-2चीच पानं लागते ती. मी आहे. हां हां मोठा डाव आहे, मोठा डाव आहे, मोठा डाव आहे. मला लागलाय. चल 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 उरक. हे थांब की मी आहे. हां टाक आता. हा डाव डबल खेळूया. ही पान असू दे, असू दे धर. हां टाकू का मी? हां पानं कशी धरली ती बघा. नाही लागलं. हां टाक. लागलं. टाक. नाही मी. हां खेळ ना पटकन. ही बळानं बघून पानं टाकते. टाक लवकर. मला लागलंय. पटपट टाक. लागले. घे पटकन टाक ना, मला काम आहे. हां संपली पानं माझी. मला बेकारी झाली. खेळ खेळ म्हणत्या. नाही आता मी कपड्यांची घडी घालते. आता चल. आता हे कपड्यांच्या घड्या घालून घेते आणि सोनूच पप्पा आल्यानंतर भेटते, कारण आज आहे शनिवार, त्यामुळे ते बाजार घेऊन येतील. तर तुम्हाला दाखवते की आम्ही बाजार कसा भरतो, म्हणजे काय म्हणतात माळवं वगैरे असतं ना, त्याचं आमचं किती होतं तर काय होतं, जसं की मी त्या ब्लॉगमध्ये सांगितलंय. पण काय काय आणतो ना हे तुम्हाला आज मी दाखवते. तर चला ते आल्यानंतर आपण कंटिन्यू करू. जाऊ देता ह्यांनी काय केलंय मी तुम्हाला सांगत नाही. आपण ह्यांनी काय बाजार आणलाय बघूया. आणि आता मला गॅस पोसायचे, भांडी घासायची. ती आतापर्यंत आम्ही डोसाच करून खात होतो, आत्ता जस्ट बनवलाय, खाल्लाय. तुझ आता काम तेवढं आहे तर पगारच तेवढा असणार ना. जाऊ दे चला, काय काय बाजार आणलाय आपण बघूया. काढा चला. किती पैसे घालवले सांगा बाजाराला? 300चा बाजार. कशाची भाजी? भजीच पहिल्यांदा काढली ती. आपण बाजार बघूया. कशाला 100 गेलं? मेवा, शेव आणि भजी. हा 100 रुपयाचा बाजार. 200च झालं. तुम्ही तर बोलताय 300 गेलं. हा बघा इथं गहू आणलं. बाजार भाज्या स्वस्त लागल्या. आता भाज्या स्वस्तच होत्या त्या. तर बघा काय काय आणलंय. तांदळाची भाजी 2 बँड्या. तुम्ही आम्हाला इथं तांदळाची भाजी पण भेटत नाही. हे थांबा बोलू नका. शापूची भाजी, तांदळाची भाजी, कोथिंबीर, शिमला मिरची, वाटाणा, बटाटा, वांगी नाही ती शेट. वांगी नाही तोड्याचं बाजार तर म्हणजे तोड्याचं म्हणजे इथलं कमी पैशात बाजार करा म्हणून साठी कमी पैशात केलाय म्हणून. मेन गोष्ट वांगी कशी पुरवणीची असते ते आपण आठवड्यातून 2 वेळा वांग्याचं कालवण करू शकतो, कारण पुरतं ते. आता मला सांगा वाटाण्याचं पदार्थ घेऊन आला ताई, किती होणार आहे वाटाण्याचं कालवण? त्या एकट्यालाच राजा माणूस आहे, एकटाच खात फक्त. खरंच राजा माणूस आहे माझा नवरा. आम्ही ना काय करतो माहितीये का, आम्ही दोघी पण जेवढं बनवतो का नाही ह्यांना खायला जातो आणि डब्याला बांधून देतो. मग आम्ही काहीतरी फळकवणी करतो आणि खातो. कमवतोय म्हणल्यानंतर ह्यांनाच खायला देतो. आम्ही आमचा विचार करत नाही. आम्ही म्हणतो की जाऊ द्या न्या तुम्हाला. मग सांगायचं आणा बर्गच तिथनं काय म्हणले काय बसेल थोड्या. पण मला सांगा ही मला सांगा म्हणजे काय वाटाणा आणायची गरज नव्हती. मी म्हणते वाटाणा लागतात आपल्याला. कशाला? आता श्रावण नाही ना, त्यामुळे पनीर असतं. पनीरसाठी वाटाणा लागतं. पण वाटाणे किती महाग आहेत त्या. असं काय असतं बाजार? काय आहे तिथं होती? गवारी, वाटाणा, टोमॅटो, बटाटा, कोबी, कारलं, दोडका आणि भाजी. एवढंच असतं ना. आठवड्यावर आम्हाला एवढ्यातच भागवायचं असतं. त्या आधीमध्ये आम्ही डाळी खायला लागलोय. तुमचं ऐकून आम्ही डाळी खायला लागलोय. खातो. ते काय करायचं. जर श्रावण नसतं ना तर मग मध्ये आधी अंडी वगैरे असते. पण आता झाले 15 दिवस, तर ह्याच्यातले कसे गेले तर अजून 15 दिवस काढायचं कसं मग तिथनं पुढं आपलं सुरू होणार आहे.
तर चला खातो आणि गॅस पुसते, भात घालते, कामाला लागते. आणि असं काय असतो आमचा आठवड्याचा बाजार. एवढंच असतं म्हणजे नाही, ह्याच्यात कधी काय गोष्टीची कोणत्या वाढ होती माहिती आहे? भेंडी असेल आहे ना, भेंडी आणि काय वांगी आणि मेथीची भाजी. कधी मेथीची भाजी तरी कुठं आहे? मेथीची भाजी नाही, वांगी नाही आणि भेंडी नाही. अजून कधी कधी मोडे वगैरे पण असतात त्या सोयीनुसार. आता ह्यातलं जर बटाटा राहिलं ना तर पुढच्या बाजारी बटाटा नाही आणायचं, असं असतं. आता बटाटा संपलेलंच आमचं. तांदळाची भाजी कशाला आणली माहिती का? परत म्हणतात अगे तांदळाची भाजी नाही, ही मेथीची भाजी आहे ग. असं बरोबर असं चला आता खातो आणि मग भेटतो तुम्हाला. पाहिलं दुखतो यावं. हा, कशाने दुखतोय काय माहिती.